समाजामध्ये जागृत होती. म्हणून दाऊदनायक खन्ना काँग्रेसचे होते तरी त्यांनी तो विषय मांडला की राम मंदिराबद्दल आपलं काय मत आहे, त्यासाठी काही प्रयत्न करता की नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून 84ला सर्व आमच्या धुरींदरांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने कोर्टाकडे पाठपुरावा केल्यामुळे 1986ला आमच्या रामलल्लाचं दर्शन आम्हाला खुलं झालं, त्याला उघडलं गेलं. तुला 1986ला ताला जरी उघडला गेला तरी दर्शनाची निवडून जाता फक्त सकाळी पूजा महिला दिवसभर ताला 50 फुटांहून लांबून दर्शन असाच कालावधी पुढे गेला. 1989 उजाडलं आणि मग सोरटी सोमनाथ ते अयोध्या लालकृष्ण अडवाणी यांनी जनजागृती यात्रा काढली. जशी आपण जागृती आज केली की आमचा रामलल्ला प्रकट होतोय, आमचा आशास्थान आता उभारून आलंय. आणि म्हणून 1989ला लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली. त्या यात्रेच्या बरोबरच आपण प्रत्येक गावामधून एक विटी दिली मंदिरासाठी. परंतु त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. म्हणून 1900 बैठकीमध्ये 1989ला त्यांनी जाहीर केलं की आम्ही या ठिकाणी कारसेवा करणार, आमच्या हाताने आम्ही तिथे सेवा करणार. आणि 1990ला कारसेवा होत असताना शासनाने त्या ठिकाणी गोळीबार केला. परवानगी नव्हती. समाज त्या ठिकाणी एकत्र झाला, रामभक्त एकत्र झाले, शरीर नदी रक्ताने न्हाळून निघाली आणि तरीही आम्हाला यश आलं नाही, आम्ही हरलो नाही. पुन्हा 1991ला दिल्ली येथे बोट क्लबवर विराट हिंदू संमेलन झालं. त्या संमेलनामध्ये आमच्या धर्ममार्तंडांनी घोषणा केली की आता आम्ही थांबणार नाही, आता आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून त्यांनी 1992ला 6 डिसेंबर ही तारीख जाहीर केली आणि ठरल्याप्रमाणे 6 डिसेंबर 1992ला आमच्या रामभक्तांनी असंख्य या हिंदू बांधवांनी ते ढाचा उद्ध्वस्त केला आणि खऱ्या अर्थाने तिथून राम मंदिराचं कार्य उदयाला आलं. म्हणून 6 डिसेंबर हा आपल्यासाठी एक अभिमानाचा दिवस आहे. ती जागा उद्ध्वस्त झाली परंतु मंदिराला परवानगी नव्हती. 4 वाजेपर्यंत ढाचा उभा केला, मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली, परंतु दुरूनच दर्शन. 1998ला मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस 100 फूट दुरून दर्शन घेतलं. काशी अयोध्येला गेलो, काशी बघितली, त्यावेळेस सरकारला माहिती आहे की जे अयोध्येचं केलं कदाचित हा समाज काशीचा किंवा मथुरेचा करणार होऊ शकतो. कारण सामाजिक संघटना आहे आणि शक्ती आहे. समाजाची शक्ती अलौकिक असते, भक्ती ही अलौकिक असते. म्हणून त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं जे मंदिर आहे, समोर नंदी पाठीमागे मंदिर आणि मध्ये आतमध्ये जो आपला सभामंडप आहे त्यावर मस्जिद उभी केलेली आहे. अजूनही ती कशी आहे, शासन त्याचं रक्षण करत आहे. आणि अशी परिस्थिती होऊ नये म्हणून शासन रक्षण करत आहे. आम्हाला ते दुरून बावला हा जो आपण दर्शन करतोय ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मंदिराचं आहे. विकास होतोय, विकासाच्या दिशेने आपण काम करतोय. परंतु 1990ला ते कारसेवा झाली, तिथे आम्हाला अपयश आलं, शरीर रक्ताने न्हाऊन निघाली. आणि 1991ला आपण दिल्लीच्या सभेमध्ये सांगितलं की आम्ही 6 डिसेंबरला हे कार्यक्रम करणार, त्याप्रमाणे केला आणि 6 डिसेंबरला उद्ध्वस्त झालं. तरीही आम्हाला मंदिर बांधण्याची परवानगी नव्हती आणि म्हणून पुढे काळ लोटत गेला. म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आणि ते तसंच असलं तरी स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला ते चालूच होतं. कोर्ट कचेऱ्या चालू असताना 2003 उजाडलं. 2003ला आमच्या सर्व धर्ममार्तंडांनी सांगितलं इथे जे असेल ते आम्ही स्वीकारायला तयार आहोत. कोर्टाला विनंती केली याचं उत्खनन व्हावं. सत्य आमच्या समोर आहे. आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं, तोंडोतोंड आतापर्यंत आमचे ग्रंथ उपनिषदा पुराण आलेले होते ते लिखित झाले व्यासानंतर. पण आमच्या पूर्वजांवर विश्वास होता की हे राम मंदिर आहे आणि असणारच. म्हणून सांगितलं इथे उत्खनन करा. त्यासाठी कोर्टाने मान्यता दिली. 5 रामभक्ताची माणसं, 5 त्या वादातीत वास्तूचे, ज्यांना मस्जिद म्हणून ते म्हणत होते, बाबरी नाव दिलं होतं, ते 5 पुरातत्व खात्याचे, 5 कोर्टाचे, अशा अनेकांच्या समक्ष कोर्टाने उत्खनन केलं. परिणाम असा झाला की तिथे राम मंदिराचे अवशेष निघाले. त्यामध्ये मूर्ती होत्या, हे मंदिर होतं, मंदिराची जागा आहे हे सिद्ध झालं. तरीही देखील पुन्हा काळ जातच होता. 2003ला उत्खनन झालं, 2004ला कोर्टाने फाईल स्वीकारली. परंतु पुढच्या काळामध्ये 2010 यावं लागलं. तारीख पे तारीख चालू. 2010ला कोर्टाने निर्णय दिला. ज्या आणि कोर्टाने निर्णय दिला त्या जागेचं त्रिभाजन केलं. एक जागा त्या बाबरी नावाच्या वादग्रस्त मंडळीला दिला, एक हिस्सा रामललाच्या भक्तांना दिला, एक हिस्सा नागा आखाडा साधूंच्या मंडळीला दिला. त्या आमच्या आराध्य दैवताचं त्रिभाजन कोर्टाने केलं. आम्हाला ते मान्य नव्हतं. आम्ही प्रतीक्षाच करत होतो. 2014 उजाडलं. निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्यानंतर
BJPने सांगितलं, अर्थात भारतीय जनता पक्षाने जर आम्ही निवडून आलो तर राम मंदिर या ठिकाणी बांधण्याचं आश्वासन देतो आणि त्याप्रमाणे या जनतेने त्यांना कळवून दिला. 2014ला सरकार बदललं तरीही आम्हाला मंदिराची परवानगी नाही. 14 गेलं, 15 गेलं, 16 गेलं, 17 गेलं, 18 आलं. किती दिवस वाट पाहायची? आमच्या गुरिंदरांनी सरकारला सांगितलं, होत नसेल तर कायदा करा. पण असं जर केलं तर कदाचित सरकारला असं वाटत असेल की आमची घटना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्या पलीकडे जाते की काय. आणि म्हणून त्यांनी कोर्टाला विनंती केली की जो न्याय असेल तो द्या, आम्ही स्वीकारतो. भारत काय जग शांत ठेवण्याची शक्ती आमच्यामध्ये आज विपुलता आहे. आम्ही आज शस्त्र संरक्षण निर्मिती करतोय. पूर्वी आयात करत होतो शस्त्रास्त्र आणि ते सामर्थ्य आमच्याकडे आहे. आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी आव्हान स्वीकारलं, शांतता आम्ही ठेवूया, समाज आमचा शांत आहे. आणि 9 नोव्हेंबर 2019ला कोर्टाचा निर्णय आला की ही भूमी सर्वस्वी हिंदुत्वाची आहे आणि राम मंदिराची आहे. पुन्हा शिवावर रामचंद्रजी. 9 नोव्हेंबर 1919ला कोर्टाचा निर्णय आला, परंतु आपल्या समाजाने गीतेमध्ये सांगितलेल्या 16 वाद्याप्रमाणे सुखदुःख समेत अथवा लाभालाभ जया पराजया. आम्ही लाभ झाला तरी होऊन जात नाही, हानी झाली तरी दुःख म्हणत नाही. समशीतोष्णता आमच्याकडे आहे आणि शांतता ठेवण्याचं सामर्थ्य आहे, म्हणून आम्ही त्यावेळेस आनंद व्यक्त केला नाही. पुढे 2020ला देशाच्या पंतप्रधानांनी त्या मंदिराचं भूमिपूजन केलं आणि भूमिपूजन करत असताना कोरोनाचा काळ असल्यामुळे आपल्या या महाराष्ट्राचे प्रभारी माननीय गुरुवर्य सगळ्यांचं आदरस्थान भास्करगिरी महाराज देवगडकर या त्या कार्यक्रमाला होते. धुरींदर काही मंडळी होती. मोजक्याच मंडळीच्या उपस्थितीमध्ये कोरोना काळामुळे त्या आमच्या राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑक्टोबर 2020ला झालं. 9 नोव्हेंबरला शांततेच्या मार्गाने गेलो. 20 ऑक्टोबरला आम्हाला एकत्र जाता आला नाही. आणि आता 2023च्या अगोदर आम्ही भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्येक घरातून 100-100 रुपये दिले. आपण यात्रेला जात असताना बिर्ला मंदिर म्हणून ते यात्रेकरू आपल्याला येतात यात्रेला नेणारे, पण ते बिर्ला मंदिर नसून राधाकृष्ण मंदिर आहे. परंतु त्यांनी बांधल्यामुळे त्याला बिर्ला मंदिर नाव मिळालं. तसं होऊ नये म्हणून आपल्या समस्त समाजाने एकमुखाने एक रूपाने प्रत्येक घरातून 100 आणि अधिकाधिक रुपये दिले. 25,000 कोटी रुपये जमा झाले. भव्य असं मंदिराचं काम त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणखी काम चालू आहे. हजारो लोकांना एका वेळेस थांबता येईल अल्प दरामध्ये. सगळ्या सुविधा, यज्ञमंडप, तिथे वेदाध्ययन, शिकणं, कीर्तन सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आणि तिथून या देशाला एक सांस्कृतिक ठेवा जाणार आहे. केवळ हे मंदिर नसून एक कल्चर म्हणजे आमची अध्यात्मिकता काय आहे, राम काय आहे, आमचे वेद पुराण काय आहे, हा जगाला संदेश त्या ठिकाणून जाणार आहे. आणि म्हणून हे मंदिर राष्ट्र मंदिर उभं राहत आहे. ते मंदिर उभं राहत असताना आज आपल्याला आनंद व्यक्त करायचा आहे. तो आनंद व्यक्त करताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मानंदे लोक नाचती सकळ गुढी या भविती घरोघरी, घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंगमाळा चौकद्वारी. आता घरोघर आनंद व्यक्त करायचा आहे आणि तो आनंद ब्रह्मानंद आहे. आनंद अनेक प्रकारचा असतो, परंतु अति उच्च कोटीचा आनंद आपण आता यावेळी संपन्न करायचा आहे. घरोघरी गुढिया उभारा, तोरणे लावा, भगवा ध्वज लावा, रांगोळी काढा, मिठाई वाटा. आणि येत्या 22 तारखेला आपण आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक गावामध्ये भारतभर आता प्रत्येक गाव अयोध्या, प्रत्येक मंदिर राम मंदिर आणि प्रत्येक मूर्ती ही राममय. म्हणून त्या ठिकाणी आपण हनुमान चालीसा, रामरक्षा, भजन, कीर्तन, पूजन, प्रसाद, महाप्रसाद जे करता येईल त्या दिवशी 11 ते 1 वेळेस आपण मंदिराकडे येऊन हा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. आणि दिवसभर हा उत्सव संपन्न करायचा आहे. हा उत्सव करता असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, झाले राम राज्य काय उदे अमासी, धरणी धरी पीक गाई उडल्या मेशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओळीये, दळिता कांडिता जेवी तागे बाईये, स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तेने गर्भवासी येणे जाणे खुंटले. आता आम्हाला मरणाची भीती नाही, आनंदी आनंद झालेला आहे. आणि या आनंदीमध्ये आपण सर्व या ठिकाणी आला, याबद्दल मी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोच करण्याचा प्रयत्न केला. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा जय हरी बोलो.